नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही म्हणा सकाळ सकाळी कुठे चालले हो? मी चाललो नव्हतो, मम्मी मला घेऊन जात होती. आणि आज होती अमावस्याच्या दिवशी आमची मम्मी कायम मंदिराला जाते. आणि ह्यावेळी मम्मीला म्हटलं बस न जाणार नाही, तू यायचंच माझ्यासोबत. मम्मी काय ऐकाय तयार नाही. मग काय गेलो मम्मीसोबत. जाता जाता भूक लागल्यावर तुम्ही आम्ही काय करतोय, हॉटेलमध्ये जातोय. पण आमच्या मम्मीने डबाच बांधून आणलेला. हे बघा की, चपाती, इकडं लोणचं, बटाट्याची भाजी आणि ह्या साईडला काय आमटी भात. तुमच्या आईने बनवलं जेवणाचे कौतुक करायला कधी विसरू नका भावानं. खरोखर सांगतो, का माहिती आहे का, कोणी आईचं तर कोणी आईच्या मायेचं भूकेला असतो. लग्नानंतर जर तुम्ही आईचे जेवण मिस करत असाल तर हा व्हिडिओ 100% तुमच्या आईसोबत शेअर करा. आम्ही जिथं जेवायला बसलो तिथं आलता टॉम्याला पण भूक लागली होतं. माझ्याकडे पण जेवण शिल्लक होतं, मग त्याला जेवण घातलं. फक्त भाकरी चपातीची नाही तर प्रेमाची पण भूक असते या मुक्या प्राण्यांना जर प्रेमानं आपण जीव लावलो ना, खूप भारी नातं निभावतं माणसांपेक्षा निस्वार्थपणे. प्राण्यांना बोलता येत नसतं तर काय झालं, मनाने खूप सारे आशीर्वाद देऊन जातात.